केशव उपाध्याय आपल्यासोबत आहेत फोन लाईन वरती। केशवजी, काय हा प्रकार पुण्यामध्ये समोर आलेला आहे? अर्थात यावरती आम्ही राजकीय प्रतिक्रिया घेतोय, मात्र हे अतिशय दुर्दैवी आहे। तुमची काय प्रतिक्रिया? नाही, मुळातच हे सगळं धक्कादायक आहे। म्हणजे ज्या पद्धतीने आता प्रकरण समोर येतंय ते खरोखर धक्कादायक आहे। कारण मुळामध्ये याच्यावरती राजकीय आरोप करण्याचं काही मुळात काही कारणच नाही। मुळात ती पार्टी आयोजित कोणी केली होती तर त्या प्रांजल केवलकर म्हणजे येवलकरांची पार्टी आयोजित केली होती। म्हणजे ह्याच्यामध्ये राजकारण करण्याचा, त्यांना ट्रॅप करण्याचा प्रश्न येतो कुठे? खरं म्हणजे जर अशी काही पार्टी त्यांनी आयोजित केली असेल आणि त्याच्यानंतर जर पोलिसांना ती बातमी कळली, रेव पार्टी अमुक तमुक, आणि त्यांनी जर धाड घातली असेल तर ह्याच्यामध्ये राजकारण म्हणून बोलण्याची गरज नाही। वस्तुस्थिती काय ती समोर येणारच आहे, त्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत। पण ह्याच्यामध्ये राजकारण म्हणून सिंपती मिळवण्याचा प्रयत्न वाटतं करता कामा नये, जे काही जण करताना दिसत आहेत। बरं, पण ते रोहिणी खडसे यांचे पती आहेत आणि थेट आम्ही खडसेंना सुद्धा विचारलं तेव्हा तर गिरीश महाजन आणि एकूणच या सगळ्यांवरती संशयाची सुई, म्हणजे या सगळ्या गोष्टी घडणार अपेक्षित होतं असं त्यांनी प्रतिक्रिया दिली। असं आहे की मुळामध्ये तुम्ही आरोप करता आहात, तुम्ही काही संघर्ष करता आहात, याचा अर्थ जर तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी करायचा परवाना मिळालाय का, हा माझा पहिला प्रश्न आहे। जर याच्यामध्ये असं आहे की वस्तुस्थिती काय आहे हे समोर येणार आहे ना। बरं, पार्टी मुळात माझा अत्यंत बेसिक प्रश्न आहे, त्याचं उत्तर ही पार्टी आयोजित कोणी केली होती? जर ह्याच्यामध्ये राजकारण असेल, जर कोणी ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला असेल किंवा खडसे साहेब आरोप करतायत म्हणून हे सगळं घडवून आणलं असेल तर मग पार्टी मुळात आयोजित केली कोणी? त्यांच्या जावयानेच ती आयोजित केली होती। मग त्यांची जावई या सगळ्याच्या विरोधात, म्हणजे स्वतःच्या सासऱ्यांच्या विरोधात, स्वतःच्या पत्नीच्या विरोधात आहेत असं म्हणायचं का? असं अर्थ करायचा का? जर प्रांजल खेवलकर या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी पार्टी आयोजित केली असेल आणि नंतर ती पोलिसांना कळल्या, पोलिसांनी कारवाई केली असेल तर ह्याच्यावरती राजकारणाचा वास आणून राजकारण केलं जात आहे, ट्रॅप केलं जात आहे, मी बोलतोय म्हणून किंवा आम्ही बोलतोय म्हणून आमच्या विरुद्ध सगळं केलं जात आहे असं म्हणणं हे चुकीचं आहे। या सगळ्या याच्यामध्ये वस्तुस्थिती काय ती समोर येईलच लोकांच्या। पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि त्यांचे सहकारी ते म्हणतात की हे सगळं प्लॅन करून केलं गेलंय, घडवून आणलं गेलंय। माझा तोच प्रश्न आहे पुन्हा एकदा। माझं म्हणणं मग प्रांजल जे आहेत त्यांचे जावई केवलकर केवलकर ते आपल्या सासरे आणि पत्नीच्या विरोधात आहेत का मला सांगा? कारण पार्टी त्यांनी आयोजित केली असं कळतं इथे। त्यांनी मग ट्रॅप त्यांनी स्वतःच लावलाय का? मग काहीतरी एक तुम्हाला लॉजिक नक्की ठरवावं लागेल। जर मूळ पार्टी प्रांजल खेवळकरांनी आयोजित केली गेलेली असेल आणि त्याच्यानंतर पोलिसांनी ती पकडली असेल तर याच्यामध्ये ट्रॅप केलंय की आम्ही विरोधात बोलतोय म्हणून आम्ही संघर्ष आम्हाला करावा लागतोय म्हणून जाणीवपूर्वक आमच्या नातेवाईकांना त्रास देण्याचं काम सुरू आहे असा आरोप करणं, शेवटी संघर्ष आपल्या बाजूने त्यांनी काय आरोप करावेत, काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल दुमत कारण नाही। पण त्याचबरोबर जर अशी एखादी घटना घडली असेल तर त्या घटनेशी जोडून हे राजकारण करण्याचा प्रयत्न चालू आहे असं म्हणणं हे चुकीचं। बरं केशवजी, धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी। याच